नमस्कार मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींनो, जुलै 2026 मध्ये काही परिस्थितींमुळे तुम्हाला घरापासून दूर जावे लागू शकते. कारण या महिन्यात तुमच्या आयुष्यात 5 मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे. हा महिना अजिबात साधा समजू नका. कारण या काळात 5 महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे तुमची अनेक अपूर्ण स्वप्ने पूर्ण होण्याचे योग निर्माण होत आहेत. इतकेच नाही तर ज्या गोष्टी अनेक वर्षात घडल्या नाहीत त्या देखील या जुलै महिन्यात घडू शकतात. जानेवारीपासून जूनपर्यंतचे 6 महिने कधी सुरू झाले आणि कधी संपले हेही कळले नाही. या काळाने तुम्हाला खूप रडवले, खूप संघर्ष करायला लावला. पैसा आला पण हातात टिकला नाही. आनंदाचे क्षण आले पण तेही फार काळ टिकले नाहीत. अनेक लोकांनी तुमचा फायदा घेतला. कारण तुमच्या लग्नस्थानी केतूचा प्रभाव होता. वर्षाच्या सुरुवातीपासून जेव्हा तुम्हाला कोणाच्या आधाराची गरज होती तेव्हा कोणीही तुमच्या सोबत नव्हते. प्रत्येक लढाई तुम्हाला एकट्यानेच लढावी लागली. गर्दीतही तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत होती. मला सांगा, गेल्या 6 महिन्यात तुम्ही अशा अनेक गोष्टी केल्या का ज्या तुम्हाला मुळीच करायच्या नव्हत्या? ज्या व्यक्तीशी बोलायचे नव्हते तिच्याशीही बोलावे लागले. ज्या ठिकाणी जायचे नव्हते तिथेही जावे लागले. काही नोकऱ्या किंवा कामे अशी करावी लागली ज्यामध्ये तुमची अजिबात रुची नव्हती. पण काय करणार, लग्नस्थानी केतू आणि सप्तम भावात राहू असल्यामुळे तुम्हाला अशा परिस्थितींमध्ये अडकावे लागले ज्या तुम्हाला मुळीच पसंत नव्हत्या. जे स्वीकारायचे नव्हते तेही स्वीकारावे लागले. मनाला वारंवार वेदना होत होत्या तरीही तेच काम करावे लागत होते. मात्र जुलै 2026 मध्ये तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते. हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक अपूर्ण स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात जर तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा झाला तर त्याचे परिणाम अनेक वर्षे भोगावे लागू शकतात. कारण केतूसोबत शुक्राचा संयोग होत आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या. हा महिना आणि ही माहिती दोन्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो की ही माहिती मला आधी मिळाली असती तर जुलै महिना माझ्यासाठी अधिक चांगला ठरला असता. आता आपण सविस्तर जाणून घेऊया की हा महिना तुमच्या करिअर, प्रेमसंबंध, आरोग्य, व्यवसाय, आर्थिक स्थिती तसेच कोर्ट कचेरी आणि कायदेशीर प्रकरणांच्या दृष्टीने कसा राहील. सिंह राशीच्या व्यक्तींनो, गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही जणू एखाद्या दलदलीत अडकल्यासारखे जीवन जगत होतात. जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तितके अधिक अडचणीत सापडत होता. वर्षाच्या सुरुवातीपासून केतू तुमच्या राशीत असल्यामुळे एक संकट संपत नव्हते तोपर्यंत दुसरे संकट समोर उभे राहत होते. एका समस्येतून मोठ्या प्रयत्नाने बाहेर पडताच दुसरी समस्या तयार असायची. पुन्हा संघर्ष, पुन्हा मेहनत, पुन्हा धावपळ असे चक्र सतत सुरू होते. अनेकदा या संघर्षात तुमची शांतता, आनंद आणि काही स्वप्नेही हरवली. पण आता जुलै महिना निर्णायक ठरणार आहे. 5 जुलैपासून शुक्र तुमच्या राशीत केतूजवळ येणार आहे. या ग्रहयोगामुळे तुमच्या जीवनाची दिशा, परिस्थिती आणि भविष्यातील वाटचाल बदलण्याची शक्यता आहे. म्हणून या महिन्यात कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे आणि कोणते निर्णय योग्य ठरतील हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या 6 महिन्यात तुम्ही स्वतःच्या मनाला अनेकदा आवर घातला. आवडत्या गोष्टींचा त्याग केला. काहींनी प्रेमाचा त्याग केला, काहींनी घर सोडले, काहींनी नातेसंबंध गमावले तर काहींनी चेहऱ्यावरील हास्यही हरवले. कोणाची नोकरी गेली, कोणाचा व्यवसाय अडचणीत आला तर कोणाची संपत्ती किंवा मौल्यवान गोष्ट हातातून निघून गेली. केतूचा प्रभाव तुमच्याकडून त्याग करून घेत होता. परंतु आता तुम्ही केलेल्या प्रत्येक त्यागाचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. या व्हिडिओमध्ये पुढे प्रत्येक विषयावर सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच शेवटी असा एक प्रभावी उपाय सांगितला जाईल जो अनेक वर्षांपासून असलेली अस्वस्थता, मानसिक ताण, भीती, चिंता आणि आयुष्यातील मंदगती कमी करण्यास मदत करू शकतो.
आता पुढे पाहूया. सिंह राशीच्या व्यक्तींनो, सर्वप्रथम तुमच्या राशीत असलेल्या केतूच्या प्रभावाबद्दल बोलूया. केतू तुमच्या राशीत आल्यानंतर तुम्हाला खूप एकटेपणाची जाणीव झाली. आपल्या माणसांची साथ मिळत नव्हती. जीवनसाथीही तुमच्या भावना समजून घेत नव्हता. अनेक रात्री अशा गेल्या जेव्हा मन भरून आले आणि डोळ्यातून अश्रू वाहिले. तुम्हाला असे वाटत होते की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हातातून निसटत आहे. नाती, माणसं, पैसा, संपत्ती सर्व काही दूर जात असल्याची भावना निर्माण झाली होती. गर्दीत असूनही तुम्ही स्वतःला एकटे अनुभवत होतात. हळूहळू तुम्ही स्वतःलाच इतरांपासून दूर ठेवू लागलात. हा सर्व केतूचा मानसिक प्रभाव होता. त्यामुळे तुमच्या जीवनात अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या. लक्षात ठेवा, जेव्हा केतू लग्नस्थानी असतो तेव्हा अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात. कधी कधी तुम्हाला स्वतःवरच शंका येत होती, मी बरोबर आहे की चूक. जिथे तुमची काहीही चूक नव्हती तिथेही तुम्ही स्वतःलाच दोष देत होतात. इतरांच्या चुका देखील स्वतःच्या माथी घेत होतात. गेल्या काही महिन्यांपासून सिंह राशीच्या व्यक्तींसोबत हेच घडत होते. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर शनी अष्टम भावात असल्यामुळे साधी सर्दी, पडसे किंवा ताप आला तरी तो लवकर बरा होत नव्हता. औषधे घेतल्यानंतरही त्यांचा अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. एखादी दुखापत झाली तर जखम भरून यायला बराच वेळ लागत होता. शरीराची पुनर्बांधणी, रिकव्हरी खूप संथ गतीने होत होती. मात्र 5 जुलैपासून शुक्र केतूसोबत तुमच्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे केतूचे नकारात्मक परिणाम हळूहळू कमी होऊ लागतील. आतापर्यंत जाणवणारे एकटेपण, स्वतःलाच दोष देण्याची प्रवृत्ती आणि आत्मविश्वासाचा अभाव कमी होईल. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्यात पुन्हा आत्मविश्वास वाढू लागेल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनेल. तुमचे आकर्षण वाढेल आणि समाजातील प्रतिमा अधिक चांगली होईल. जे लोक काही काळ तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. त्याचबरोबर काही नवीन आणि चांगली माणसेही तुमच्याशी जोडली जाऊ शकतात. आत्मविश्वासाचा अभाव, सततची चिंता आणि रात्री झोप न लागण्यास कारणीभूत असलेला मानसिक ताण आता हळूहळू कमी होईल. जीवनसाथी जो आतापर्यंत तुमच्या भावना समजून घेत नव्हता तो आता तुमच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेईल. ज्यांनी तुमची किंमत केली नव्हती तेही आता तुमची कदर करू लागतील. तथापि शुक्राचा स्वभाव चंचल असल्यामुळे थोडी सावधगिरी आवश्यक आहे. शुक्र केतूसोबत लग्नस्थानी आल्यामुळे मन अस्थिर होऊ शकते. चुकीच्या व्यक्तीकडे किंवा अयोग्य नातेसंबंधाकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. सप्तम भावातील राहूमुळे एखाद्या विषारी, टॉक्सिक नात्यात अडकण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सप्तम भावाचा स्वामी शनी असून तो सध्या अष्टम भावात भ्रमण करत आहे. 27 जुलैपासून शनी वक्री होणार असल्यामुळे त्याचा प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनावर परिणाम जाणवू शकतो. जीवनसाथीसोबत किरकोळ कारणांवरून मतभेद होऊ शकतात. एकमेकांच्या भावना समजून घेण्यात अडचणी येऊ शकतात. जीवनसाथीच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या. मानसिक ताण, मायग्रेन, सांधेदुखी किंवा पाठदुखी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. करिअरच्या दृष्टीने मात्र हा काळ सकारात्मक राहील. करिअरचा कारक शुक्र लग्नस्थानी असून कर्मभावातील मंगळामुळे करिअरमध्ये स्थिरता येईल. नवीन नोकरीची संधी, नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. जर तुम्ही मुलाखती देत असाल तर पूर्ण आत्मविश्वासाने द्या. प्रामाणिक मेहनत केली तर यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या काही महिन्यात ज्या ठिकाणी पोहोचायचे होते तिथे पोहोचण्यात अडथळे येत होते. पण आता तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि अपेक्षित यश मिळण्याचे योग निर्माण होतील. मात्र संधी समोर आली तर ती दुर्लक्षित करू नका. शनी आणि केतूच्या प्रभावामुळे आळस वाढू शकतो. त्यामुळे आजचे काम उद्यावर ढकलू नका. प्रत्येक संधीचा योग्य वेळी फायदा घ्या. आता बुध ग्रहाबद्दल बोलूया. 7 जुलैपासून बुध वक्री होणार आहे आणि तो उत्पन्नाच्या भावात भ्रमण करेल.
त्यामुळे आर्थिक बाबतीत अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. पैसा मिळवण्यासाठी अधिक मेहनत आणि बुद्धीचा वापर करावा लागू शकतो. मानसिक ताण वाढू शकतो आणि कामाचा बौद्धिक ताणही अधिक जाणवू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन आणि खर्चावर विशेष नियंत्रण ठेवणे या महिन्यात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढू शकतात. 7 जुलैपासून बुध वक्री होत असल्यामुळे अनेक कामांमध्ये विलंब जाणवू शकतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीही अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. मानसिक ताण वाढू शकतो आणि डोकेदुखीचाही त्रास जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये विशेषतः अडकलेले पैसे मिळवताना किंवा पैसे काढताना काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे संयम आणि नियोजन आवश्यक आहे. उपाय: बुध ग्रहाचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना दुर्वा आणि मोतीचूरचे लाडू अर्पण करा. हा उपाय नियमित केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आता सूर्याबद्दल बोलूया. सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी असून या महिन्यात तो उच्चस्थ गुरूसोबत युती करणार आहे. हा योग खर्च, परदेश प्रवास आणि परदेशाशी संबंधित कामांच्या भावात तयार होत आहे. जे लोक परदेशात नोकरी करत आहेत, परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बाळगतात, व्यवसाय सुरू करू इच्छितात, बहुराष्ट्रीय कंपनीत MNC काम करू इच्छितात किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो. परदेशाशी संबंधित अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कागदपत्रांशी संबंधित अडथळे दूर होऊ शकतात. नोकरीत पदोन्नती मिळण्याचेही चांगले योग आहेत. वडिलांसोबतचे संबंध सुधारतील. कुटुंबातील बिघडलेले संबंध पुन्हा जुळून येऊ शकतात. या महिन्यात खर्च वाढू शकतो, पण तो योग्य कारणांसाठी होईल. करिअर, कुटुंब आणि स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही खर्च कराल. स्वतःवर खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र बजेटचे नियोजन करूनच खर्च करा. कारण या काळात अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक आहे. गुरु आणि सूर्याचा प्रभाव विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. परीक्षेची तयारी पूर्ण ठेवा. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासात प्रगती होईल आणि करिअरमध्येही पुढे जाण्याची संधी मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही नेहमी इतरांच्या मदतीसाठी धावून जाता. अनेकांच्या आयुष्यात तुम्ही सकारात्मक बदल घडवून आणले. आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि जवळच्या लोकांसाठी तुम्ही वेळ, पैसा आणि प्रेम दिले. परंतु अनेकदा त्या बदल्यात तुम्हाला अपेक्षित प्रेम, आदर किंवा साथ मिळाली नाही. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केले त्यांनी तितकीच कदर केली नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही वेळ दिला तेच तुमच्यासाठी वेळ काढू शकले नाहीत. कधी कधी मित्रांसाठी किंवा जवळच्या व्यक्तींसाठी खूप काही करूनही तुमच्या योगदानाची दखल घेतली गेली नाही. उलट त्यांच्यावर एखादी अडचण आली तर त्याचा दोषही तुमच्यावर टाकला गेला. हे फक्त मित्रांपुरते मर्यादित नाही, तर नातेवाईक, शेजारी किंवा इतर जवळच्या व्यक्तींबाबतही असे घडले असण्याची शक्यता आहे. आता मात्र वेळ बदलत आहे. या महिन्यात इतरांसाठी जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. लग्नस्थानी शुक्र असल्यामुळे स्वतःचा आनंद, स्वतःचे आरोग्य आणि स्वतःच्या इच्छा यांना प्राधान्य दिल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला जे आवडते ते करा. आवडणारे अन्न खा. ज्या व्यक्तींशी बोलल्याने आनंद मिळतो त्यांच्याशी संवाद साधा. ज्या ठिकाणी फिरायला आवडते तिथे ज्या स्वतःच्या भावना दडपून ठेवू नका. कारण सक्त मन मारून जगल्यास करिअर, वैयक्तिक जीवन आणि इतर अडचणींमधून बाहेर पडणे कठीण होऊ शकते. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोर्ट कचेरी, कायदेशीर प्रकरणे आणि शत्रूंच्या बाबतीत विशेष सावध राहा. गेल्या काही महिन्यांपासून अचानक आरोग्य बिघडणे, किरकोळ आजार मोठे होणे किंवा अचानक अडथळे निर्माण होणे असे अनुभव आले असतील. तसेच काही विरोधक किंवा शत्रू तुमच्या कामात अडथळे आणू शकतात. न्यायालयीन प्रकरणे सुरू असतील तर त्यामध्ये कोणतीही निष्काळजीपणा करू नका. प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करा. कोणत्याही प्रकारचा विलंब टाळा.
मी बुध ग्रहासाठी उपाय आधीच सांगितला आहे. बुधाचा उपाय केल्याने केतूचाही सकारात्मक परिणाम मिळतो. त्यामुळे भगवान गणेशाची उपासना करणे विशेष लाभदायक ठरेल. याशिवाय शुक्रासाठी एक सोपा उपाय म्हणजे शक्य असल्यास चांदीची साखळी, चांदीची अंगठी किंवा कोणतेही चांदीचे दागिने नियमित परिधान करा. एकूणच जुलै 2026 हा महिना सिंह राशीसाठी सकारात्मक आणि प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. फक्त सांगितलेल्या सावधगिरी बाळगा, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना सिंह राशीसाठी आयुष्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, योग्य वेळी घेतलेला एक निर्णय तुमचे भविष्य बदलू शकतो, तर एक छोटीशी चूक मोठी संधी हातातून जाऊ देऊ शकते. म्हणून या महिन्यात संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सांगितलेल्या सावधगिरीचे नक्की पालन करा. कारण यावेळी नशीबही त्यांचीच साथ देणार आहे, जे योग्य वेळी योग्य पाऊल उचलतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अशी एक घटना घडू शकते जी तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय पूर्णपणे बदलून टाकेल. ती घटना नेमकी काय असेल हे फक्त काळच ठरवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सिंह राशीच्या मित्रनातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राशी भविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.